वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही आलोय कुणाच्या बर्थडेला? रिदांशच्या बर्थडेला. रिदांश कोण लागतोय तुझा? दीदी. तू रिदांशची दीदी का रिदांश तुझी दीदी? ऋतुराज बहिशे. इतकी सगळी नाव घेतली पण एकच कपल समोर आलेलं आहे. क्या बात आहे, तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे. तुम्ही एका ह्याच्यात समोर आलेला आहात. सागर. चलो या होते ना. तुझा बर्थडे कधी असतो? ओके, इथं जी लहान मुलं आहेत ज्यांचे मम्मी पप्पा इथं आले, रेडी आहे सगळेजण? एकदा ट्रायल घेऊया आपण. सो तुम्हाला काय करायचं, तुम्ही सगळे जज आहात. तुम्हाला बघायचं की कोण चुकतंय. ठीक आहे, लहान मुलांनी पण चेक करायचंय कोण चुकतंय आणि मला सांगायचंय. रेडी? चिमणी आपण ट्रायल घेतो. कावळा, उंदीर, हत्ती, चिमणी, हत्ती, वाघ, कावळा, हत्ती, वाघ, उंदीर. असं जरी केलं तरी आउट होणार. ठीक आहे, आता ट्रायल होतं. सो आता आपला रिअल गेम सुरू होतोय. सो लेट्स सी की कोण आपल्याकडे विनर होणार आहे. रेडी? चिमणी, कावळा, हत्ती, उंदीर, ससा, वाघ, सिंह, घोडा, कावळा, कोकिळा, पोपट, हत्ती. काय झालं? पोपट आजारी पडलेला आहे, उडत नाहीये. मॅम साठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. चिमणी आहे. हत्ती, मोर, कावळा, माणूस, चिमणी, माणूस, मोर, कावळा, हत्ती, वाघ. कोण वाघ उडला? कुठला वाघ उडला? 2 वाघ उडालेले आहेत. सो चला थोडंसं इकडे सरका. ओके, चिमणी, हत्ती, हत्ती, कावळा, वाघ, गाढव, कुत्रा, मांजर, उंदीर, वाघ, चिमणी, मोर, मांजर, वाघ, उंदीर, वाघ. उलट करायचं आपल्याला, उलट. सो 3 जणी राहिलेल्या आहेत. तुमचं नाव? ओके, कुणाला वाटतंय उषाताई जिंकणार? कुणाला वाटतंय? येस. अक्षतासाठी कोण कोण आहेत? येस. आणि सीमा, राईट? सीमासाठी कोण कोण आहे? सीमासाठी येस. चला, भरपूर तसे थोडे बहुत सेम आहेत. तुमच्या तिघींपैकी एक कोणतरी आउट होणार आहे आणि 2 जणी विनर होणार आहेत. ओके, रेडी? उलटच आहे, पुन्हा एकदा लक्षात आणून देतो. वाघ, हत्ती, वाघ, कावळा, कोकिळा, चिमणी. उलट करायचं होतं आपल्याला. कपलचा गेम. आणि हा बघा आमचा छोटू श्रियान मोबाईल वगैरे बसलाय. कोण आहे रे? शिया. त्याचं नाव श्रियान आहे. तो शिया म्हणतोय स्वतःला. आता कपल्स गेम दाखवतो मी तुम्हाला. सो तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे काही प्रश्न आहेत. ठीक आहे, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला उद्याचं घरचं जेवण मिळणार आहे. जर चुकीचं दिलं तर माझी गॅरंटी नाही. जे कोणी बरोबर उत्तर देतील त्यांच्या घरी जेवायला द्यायचं. सर, मला माहिती आहे तुमची बायको खूप छान दिसते, तरी पण तुम्हाला समोरच बघायचं आहे. ओके, सो सगळ्यांना प्रश्न विचारण्यात येईल. बरोबर उत्तर तुम्हाला गेस करायचं. ठीक आहे, आता खायचंच आहे. सारखे मागं वळून बघतायत, त्यामुळे सरांनाच विचारूया पहिला प्रश्न. सो मला सांगा सर की मॅमनी किती घाबरलाय बघायला आले तुम्ही. ओके, मॅमनी कानामध्ये कुठल्या रंगाचं कानातलं घातलेलं आहे? जांभळ्या रंगाचं कानातलं आहे. पक्का? तुम्ही बघायचं नाही, तुम्ही समोर बघा. तुम्ही समोर बघायचं सगळ्यांनी. सर, रंग कुठला आहे?
जांभळा आहे का व्हाईट आहे? व्हाईट आहे पक्का? त्याच्यात थोडा पण जांभळा नकोय. पूर्ण व्हाईट आहे नक्की? शुअर? चला मॅम जरासं खाली या, बघूया आपण मॅमच्या कानामध्ये कुठल्या रंगाचं कानातलं आहे. तुम्ही समोर बघायचं सगळ्यांनी. चला लगेच चान्स पे डान्स, लगेच मागं वळून रिकामे. व्हाईट अँड गोल्डन आहे सर, पण अर्ध आहे. ठीक आहे, ब्रेकफास्ट मिळेल. अर्ध बरोबर उत्तर दिलेलं आहे मॅम, इथे सांगा. ओके, सो नेक्स्ट. सर्वात जास्ती घाबरलेलं कोण वाटतं त्यांना आपण विचारूया. चला विचारूया. ओके, सो तुमच्या बायकोनी हातामध्ये दोन्ही हातात मिळून किती अंगठ्या घातलेल्या आहेत? एक अंगठी. दोन्ही हातात मिळून. आज कार्यक्रमाला आल्यात, बायकांना सवय असते मॅचिंगचं ज्वेलरी. एकच पक्का? ती पण बदामची आहे. क्या बात आहे, एवढं डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. एक अंगठी, ती पण बदामची आहे. चला मॅडम या खाली. सो आता बघूया उद्याचं जेवण नशिबात आहे का नाही. आहे नक्की? आणि तो हात, क्या बात आहे. सरांसाठी जोरात टाळ्या झाला पाहिजे. सर तुमचं जेवण इथं पक्क आहे, ब्रेकफास्ट घरी करू शकता. चला इकडे विचारूया. ओके, वॉच घातलेला आहे. वॉच नाहीये पक्का? दोन्ही हातात लॉक किया जाए. मॅम जरा इकडे या, दोन्ही हातात. क्या बात आहे, सरांसाठी टाळ्या झाला पाहिजे. परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. त्याला आहे. सो आता सर मला सांगा की तुमच्या बायकोनी केसांमध्ये टोटल किती पिना लावलेल्या आहेत? हे तर मी बघितलंच नाहीये. त्यांनी आता बघून घेतलेलं आहे. सर चिटिंग नकोय. चला टोटल किती पिना आहेत हा सगळ्या मिळून? अंदाजे 4. अंदाजे 4 पक्का आहे? मॅम जरा या खाली, बघूया आपण टोटल. हा कमी मोठी छोटी हेअर पिन सगळं मोजणार आहे आपण. सो किती आहे टोटल बघूया. मलाच माहित नाही म्हणणार. सो 1 2 3 4 5 6 चुकलेलं आहे उत्तर. आसपास आहे पण उत्तर चुकलेलं आहे. सो आता तुमच्याजवळ बरोबर उत्तर आलं तर तुम्ही त्यांना घरी बोलवू शकता, कारण त्यांचं त्यांच्याकडे घरी लागलेलं आहे. आता तुमच्या घरी कोण येते बघूया. सो मिळणार आहे. सो आता एकटेच राहिलेले आहेत आणि सरांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघताय तुम्ही. एवढे सगळे प्रश्न झालेत, आता मला काय विचारणार आहे? सगळं चुकणारच आहे, एवढी गॅरंटी आहे सरांना. मला सांगा मॅमनी दोन्ही हातात मिळून टोटल किती बांगड्या घातलेल्या आहेत? टोटल मॅमच मोजायला लागला. दोन्ही हातात मिळून हव्यात मला, मिळून 10 ते 12. या जरा मॅम खाली. मला वाटतं जरा जास्ती दिसायला लागले. दोन्ही हातात मिळून 10 ते 12 सांगितलंय सरांनी. सो मॅमनीच मोजल्या नव्हत्या. एका हातात 9 आहेत, मेरे हातों में 9 चुडिया. एका हातात टोटल 18 आहेत. सॉरी सर. सो तुम्हाला पलीकडे जाऊ शकता तुम्ही. नाही जेवायला होत्या. इकडे या. आता आपापल्या जवळ थांबायचंय, जोडीने थांबायचं जरा. त्यासाठी आहे की तुमचा जीपे पासवर्ड बायकोकडे द्यायचंय, मोबाईलचा पण पासवर्ड बायकोला द्यायचंय, क्रेडिट डेबिट कार्ड सगळं बायकोला द्यायचंय. नक्की का सर खोटं बोलताय? नक्की सगळं? चला तुम्हाला तर पूर्ण खजानाच मिळालेला आहे. मग एवढं खुश झालं. जर कॅश दिली 10 रुपये द्या. इकडे दिली नाही? दिली ना, सगळ्यांसमोर द्यायचे आपल्याला. माझं पेमेंट सर देणार होते. अरे नको द्या, घेऊन टाका.
ओके सो एकदा सगळ्या कपल्ससाठी टाळ्या होऊन जातात आणि सगळ्यांना आपण गिफ्ट देतोय कारण सगळे खूप छान खेळलेले आहेत. किचनचा सो मॅम द्या हो त्यांना परत. ओके जोक्स अपार्ट पण तुम्ही सगळेजण असंच मस्त हसत खेळत राहा. कार्टून पण सगळे डान्स करायला लागले. या लवकर. ह्या बारक्या पोरांना रिटर्न गिफ्ट आपलेलं आहे. आम्ही पण बारक्याच आहोत. कोण मोठं होत नसते, लहानपण देगा पण तुझं शाळा झालंय आणि शिकून कोण मोठं होते? शिकून मोठं होण्याचं गिफ्ट आहे ते आणि इकडे परत अगं एका दोन मध्ये शिकते की येत नाही, विसरले सगळं. बेचे पाडे शिकणार आहे ती मुलं, बेचे पाडे शिकणार आहे. पोरं बेचे पाडे आई आणि काय असतं गं? पोरं सांभाळायच्या वयात ही मुलगी मैत्रिणीची पोरं सांभाळण्याच्या वयात म्हणा. चुकलीस तू. त्याचप्रमाणे अजून कोणी लहान पोरं मुलांनी सांभाळण्याच्या सगळं वयात काम हे करायला टाकायला. काहीच केलं अजून नसतील, 2 वर्ष तर आम्हीच आता लहान ते आहे. आमची पोरं खेळू शकतात. टॅटू आर्टिस्ट सुद्धा आहे. त्यांच्यासाठी आतापासून गोळा करायला ती कमी पडलं तर काय करायचं नंतर नंतरचा खर्च आताच वाचवा लागला. नवऱ्याचं वाटून सरक हा काहीतरी गेम आहे. करंट लागतोय काय पण ह्याच्यात हळू अगदी कारण तिला एकदा गेमलाच ए, थांब, थांब, मी जाते माझं इथपर्यंत आलेलं इथपर्यंत आलेलं माझं इथपर्यंत येते. तीन चान्स असतात ते पण मी माझं मिस्टर आउट. आता सध्या रील स्टार तुमची आउट होणार आहे. 2च मिनिटं थांबावे. 1 2 रील्स करून करून निकिता मॅडम एवढ्या अशा हे झाल्यात की खूप कंट्रोल आहे स्वतःवर. अरे टिल्ट करणार असं ते 1 2 साडे नाही 1.25 साडे पावणे 3 नाही आऊट झाली. गाईस तुमच्या निकिता मॅडमांना सपोर्ट करा. त्यांच्या वाटणीचं शॉप तुम्ही खावाया.